नमस्कार मित्रो, यशस्वी कॉम्प्युटर या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण लेजर क्रिएशन शिकलो होतो. या व्हिडिओमध्ये आपण कंपनी क्रिएशन प्लस लेजर क्रिएशन आणि त्यानंतर व्हाउचर एंट्री हे आपण पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. सर्वप्रथम कीबोर्डवरून F3 बटन प्रेस करा. त्यानंतर जी ऑलरेडी ओपन असलेली जी कंपनी आहे ती बंद करा. बंद करण्यासाठी शट कंपनी बंद केल्यानंतर मी इथे वर क्रिएट कंपनीमध्ये जाणार आहे. इथे कंपनीचे नाव, स्टेट, त्यानंतर बाकीचे डिटेल्स तुम्ही इथे एंटर करू शकता. तर मित्रो, मी इथे बाय डिफॉल्ट सेटिंग राहू देणार आहे आणि GST ला नो करणार आहे. तर मित्रो, जसं की तुम्ही पाहू शकता की इथे कंपनी आपली तयार झालेली आहे. आता आपण कंपनी तयार केल्यानंतर लेजर क्रिएट करून घेऊया. लेजर क्रिएट करण्यासाठी क्रिएट, त्यानंतर लेजर, इथे लेजरचे नाव, त्यानंतर ग्रुप सिलेक्ट करा आणि एंटर करून सेव्ह करून घ्या. तर मित्रो, मी काही लेजर्स इथे तयार करणार आहे.
तर मित्रो, मी इथे काही लेजर्स तयार केलेले आहेत. आता आपण गेटवे ऑफ टॅलीमध्ये येणार आहे आणि त्यानंतर वाउचर्स सिलेक्ट करणार आहे. तर मित्रो, वाउचर्स आपल्याकडे 8 प्रकारचे वाउचर्स आहेत. पहिला आहे कॉन्ट्रा वाउचर, त्यानंतर पेमेंट, रिसीव, जर्नल, सेल, परचेस, परचेस रिटर्न, सेल रिटर्न हे आपल्याला अदर वाउचर्समध्ये दिसतील. कॉन्ट्रा वाउचरमध्ये आपण कॅश आणि बँकेच्या एंट्रीज करणार. पेमेंटमध्ये सगळ्या पेमेंटच्या एंट्रीज, रिसिप्टमध्ये सगळ्या रिसिप्टच्या एंट्रीज जसं की कॅश रिसीव, चेक रिसीव, इंटरेस्ट रिसीव वगैरे. जर्नल वाउचरमध्ये सगळे ॲडजस्टमेंट किंवा क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स किंवा उधारी आपण जे नॉन कॅश ट्रान्झॅक्शन ज्याला आपण म्हणतो. सेलमध्ये कॅश सेलची एंट्री आपण करणार. परचेसमध्ये कॅश परचेस. त्यानंतर इथे अदर वाउचर्समध्ये आपल्याकडे क्रेडिट नोट आणि डेबिट नोट आहे, तर हे आपण परचेस रिटर्न आणि सेल रिटर्नसाठी वापरतो. बाकी इतर वाउचर्स पण आहेत, ते आपण समोर च्या व्हिडिओजमध्ये पाहणार आहे. तर सध्या मी पहिली एंट्री करतो. पहिली एंट्री आहे कॅश अकाउंट डेबिट आणि कॅपिटल अकाउंट क्रेडिट. तर या ट्रान्झॅक्शनमध्ये किंवा या एंट्रीमध्ये काय होत आहे, कॅश बिझनेसमध्ये येत आहे किंवा रिसीव्ह होत आहे, बरोबर. तर ही एंट्री करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला रिसिप्ट वाउचर ओपन करावं लागेल. तर रिसिप्ट वाउचर ओपन करण्यासाठी कीबोर्डवरून मी F6 बटन प्रेस करणार. रिसिप्ट वाउचर इथे आपल्याला ओपन झालेलं दिसेल. त्यानंतर इथे आपल्याला साईड चेक करायची आहे. तर जसं इथे आपल्याला क्रेडिट साईड दिसत आहे, तर मी आधी क्रेडिट साईडची एंट्री करणार. त्यानंतर इथे डेबिट साईड आणि सेकंड टाइम अमाऊंट ऑटोमॅटिक येईल. ठीक आहे. तर इथे आपल्याला नॅरेशन लिहायचे आहे. आणि एंटर प्रेस करून सेव्ह करायची. दुसरी एंट्री मित्रो, कॅश डिपॉझिटची एंट्री. आपण बँकेमध्ये कॅश डिपॉझिट केलेली. ठीक आहे. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे की कॅश आणि बँकेच्या एंट्रीज आपल्याला कॉन्ट्रा वाउचरमध्ये ती एंट्री करायची आहे. तर सर्वात आधी आपल्याला कीबोर्डवरून F4 बटन प्रेस करायचं आहे, म्हणजे कॉन्ट्रा वाउचर ओपन होईल. त्यानंतर इथे आपल्याला साईड चेक करायची आहे. पुन्हा इथे क्रेडिट साईड आहे, तर मी सर्वात आधी क्रेडिट साईडची एंट्री करणार. तर क्रेडिट साईडला आहे कॅश आणि डेबिट साईडला आहे बँक ऑफ महाराष्ट्र. इथे आपण जे नोटेशन्स आहेत ते एंटर करू शकतो. म्हणजे 75,000मध्ये 2000च्या नोट्स किती आहेत, 1000च्या नोट्स किती आहे, 500च्या नोट्स किती आहेत, हे सगळे डिटेल्स आपण इथे टाकू शकतो. तर अशा प्रकारे आपण आपल्या वाउचर्समध्ये एंट्री करतो. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण GSTच्या एंट्रीज करणार आहोत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.